नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। दिशा आणि दामिनीला चक्क आता पोलिसांच्या ताब्यात देणार आहे। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। ह्या दिशा आणि दामिनीने जो काही पराक्रम करून ठेवलेला असतो त्यांना असं वाटत असतं की आपलं खरं सत्य कोणाच्या समोर येणार नाही, कारण की त्या बावळट पारूला आपण मूर्खात तर काढलेलंच आहे आणि त्यासोबत अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि आदित्य या दोघांमध्ये देखील आपण भांडण लावून दिलेलं आहे। त्याच्यामुळे आपण कोणाच्या देखील समोर आलेलो नाही आणि आपल्याला कोणी देखील पकडू शकत नाही। तर इकडे आता हरीशला देखील माहीत असतं की त्यावेळेस मात्र सगळं काही दामिनीने केलेलं आहे, पण दामिनीच्या पाठीमागे कोणतरी असणार आहे। त्यावेळेस मात्र प्रीतम डायरेक्ट म्हणतो की या सगळ्याच्या पाठीमागे ती दिशाच असणार आहे, कारण की मला आधीपासूनच माहीत होतं की ती दिशा एवढीच चांगली नाही। पण त्यावेळेस मात्र आदित्य म्हणतो की तुझी होणारी बायको आहे प्रीतम, असं नको बोलू, आईने हे जर ऐकलं तर तिला अजिबात देखील आवडणार नाही। तर इकडे आता आदित्य म्हणत असतो की आई कधी माझ्यासोबत बोलेल, मी आईला कधी सत्य सांगू। तर इकडे तोपर्यंत पारूने सगळं काही सत्य अहिल्यादेवी किर्लोस्करपर्यंत सांगितलेलं असतं की जे काही घडलं शूटच्या दिवशी हे सगळं अहिल्यादेवी किर्लोस्कर ऐकून देखील घेते आणि त्यामध्ये आदित्यची चूक असते असं अहिल्यादेवीला वाटत असतं। परंतु सगळा काही विचार केल्याच्या नंतर अहिल्यादेवीच्या लक्षात येतं की त्यामध्ये आपल्या मुलाची काही देखील चूक नाही, कारण की त्यावेळेस मात्र आदित्यने हा निर्णय मुळात घेतलाच का याचा शोध देखील अहिल्यादेवी घेत असते। त्यावेळेस मात्र कळते की ह्या सगळ्याच्या पाठीमागे ती नालायक दामिनी होती ते ज्यूस देण्यासाठी। आणि ज्यावेळेस मात्र मित्रांनो अहिल्यादेवी किर्लोस्कर दामिनीला सगळ्यांसमोर उभं करते त्यावेळेस मात्र दामिनी सरळ सरळ दिशाचं नाव सांगून देते आणि त्यावेळेस मात्र दिशा दामिनीच्या अंगलट सगळं काही ढकलायला तयार असते। पण त्यावेळेस मात्र दामिनीला हे लक्षात येत नाही की दिशा आपल्याला असा डच्चू देणार होते। पण त्यावेळेस मात्र दामिनी म्हणते की माझ्यावरती विश्वास ठेवा, हे सगळं ह्या दिशाने करायला लावलं होतं। मुळातच हरीशला गायब करण्याचा प्लॅनिंग देखील ह्या दिशाचाच होता, तिला हे सगळं काही किर्लोस्कर कुटुंब मिळवायचं आहे। त्यावेळेस मात्र दिशाचा सगळा चेहरा आणि सगळी बोली आता सगळ्यांसमोर येत असते। त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणते की तुम्ही दोघीजणी अशा खरे बोलणार नाही, त्याच्यामुळे मला लवकरात लवकर पोलिसांना बोलावं लागेल, त्याच्यामुळे लवकरात लवकर खरं सांगा नाहीतर मी पोलिसांना बोलवेल। तर इकडे प्रीतम आता त्या नवीन आलेल्या मॅडमच्या प्रेमामध्ये पडलेला असतो, कारण की प्रीतमला वाटत असतं की ह्या दिशापेक्षा ह्या मॅडम किती चांगल्या आहेत, मनाने चांगल्या आहेत आणि सगळ्याच बाबतीत चांगल्या आहेत, त्याच्यामुळे मला ह्या नालायक दिशासोबत लग्न करायचंच नाही। त्याच्यामुळे प्रीतम पूर्णपणे त्या नवीन आलेल्या मॅडमच्या प्रेमात पागल झालेला असतो आणि तुम्हाला देखील त्या प्रीतमची आणि तिची जोडी देखील आवडत असेल। तर इकडे आता पारू आणि हरीशचं लग्न देखील जवळ आलेलं असतं, पण त्याच्या अगोदर याचा सोक्षमोक्ष लावायचं असतं, कारण की पारू म्हणते की अहिल्यादेवींच्यात आणि माझ्या देवी आईंच्यात आणि आदित्य सरांमध्ये कोणता देखील वाद नको। त्यावेळेस मात्र हे सगळं मिटवण्यासाठी आता अहिल्यादेवी म्हणते की मी पोलिसांना बोलवते, मग त्याच्यानंतर दोघीजण देखील पोलीस स्टेशनमध्ये जा आणि मग खरं सत्य बाहेर येईल। त्यावेळेस मात्र मित्रांनो ह्या दिशा आणि दामिनीचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर येणारच। पण तुम्हाला काय वाटतं, या दोघींना देखील पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण की ही दामिनी आणि दिशा किती क्रूरपणे वागते हे तुमच्या देखील चांगलंच लक्षात आलं असेल। त्याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका की या दोघी मूर्खांना कोणती शिक्षा झाली पाहिजे हे कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।